विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर हल्लाबोल केला। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे कायद्याच्या बाहेरचे असं देखील सिब्बल म्हणाले। कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामधली आज सुनावणी झाली, त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। तसंच सादिक अली केसचा उल्लेख करण्यात आला, मात्र तो राजकीय पक्षासंदर्भातला होता आणि आमचा मुद्दा हा विधिमंडळ पक्षासंदर्भातला आहे। विधिमंडळ पक्ष फुटलेला आहे, राजकीय पक्ष नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद मुख्यत्वे विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर होता। विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीच्या चिन्हड्या उडवल्या आणि या अनुषंगाने सिब्बल यांनी युक्तिवाद केला। त्यातील महत्त्वाचे 40 मुद्दे पुढील प्रमाणे। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असल्याचं सिब्बल म्हणाले। यासह पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असाही सवाल सिब्बलांनी केला। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं अध्यक्षांनी म्हटलं, पण परिशिष्ट 10(1)(ब) नुसार अध्यक्षांनी असं म्हणणं बरोबर नाही। अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची सरमिसळ केली। अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि नंतर गुंतागुंतीचे तर्क मांडले। परिशिष्ट 10(1)(ब) नुसार आमदार पक्षाचे असतात, पण आमदार म्हणजे पक्ष नव्हे असं सिब्बल म्हणाले। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं। 1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे। अध्यक्षांनी निर्णय देताना फुटी आधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही असाही सवाल सिब्बलांनी केला। तर जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018च्या संविधानाचा दाखला देत होते, त्यावेळी पक्षाचं आधीचं संविधान वापरायला हवं होतं असंही सिब्बल म्हणाले। तर प्रतोद आमच्या बाजूनं व्हीप आम्ही जारी केला होता। बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत कारण त्यांनी व्हीप विरोधात मतदान केलं असंही सिब्बलांनी म्हटलं। शिवाय शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असाही सवाल सिब्बलांनी केला। यासह गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? 1999 मध्ये पक्ष प्रमुख पदच नव्हतं, तर कोणत्या आधारे व्हीप बदलला असाही सवाल सिब्बलांनी केला। शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही। 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का असा सवाल यावर कोर्टानं केला। तर हे रेकॉर्डवर नाही असं कपिल सिब्बल म्हणाले। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली होती असाही युक्तिवाद सिब्बलांनी केला। तर ठाकरेंच्या नेतृत्वातच शिंदेंनी निवडणूक लढवली, ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली असंही सिब्बल म्हणाले। ठाकरेंच्या नेतृत्वात शिंदेंना निवडणुकीसाठी पक्षाचं चिन्ह मिळालं, तरीही त्यांना मान्यता देण्याची गरज नाही असं सिब्बलांनी म्हटलं। तर शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले। 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले। नेते, आमदार, मंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनेवर प्रश्न उपस्थित केले। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना पक्षात सर्वाधिकार असल्याचंही सिब्बल म्हणाले। तर ठाकरेंची शिवसेना ही मूळ राजकीय पक्ष आहे, विलीन होणं ठीक पण पक्षावर दावा करणं चुकीचं असल्याचं सिब्बलांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेतले असा युक्तिवाद। त्यांना दबाव आहे ना, ते तर कळतं आपल्याला। तेव्हाही आम्हाला माहिती काय झालं ते त्यावेळेस, म्हणून सांगितलं त्यांचा तर फारच गोंधळ आहे। त्यांनी दोघांनाही डिस्क्वालिफाय केलं नाही ना, आम्हाला केलं ना त्यांनाही केलं, त्यांनीही सांगितलं होतं उलटं। म्हणून काय म्हणजेच काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याचं पालन त्यांनी न करता त्यांच्याच विधानांमध्ये अनेक गोंधळ त्यांनी केलेले आहेत, ते स्पष्टपणे दिसतात आणि तेच कपिल सिब्बल साहेबांनी आज पुन्हा इथे समोर केलं। विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। दरम्यान आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट पाहायला हवी होती असंही सिब्बल म्हणाले। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असाही युक्तिवाद सिब्बलांनी केला।
वंदे मातरमच्या वादावरून विजय वडेट्टीवार आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये जुंपली. भ्रष्टाचाराची बायको वेडी वेंधळीबाई असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. तर वंदे मातरमचा अवमान केल्याच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं होतं. त्यावरून वडेट्टीवारांनी त्यांचा समाचार घेतलाय. तर वडेट्टीवार वैचारिक कंगाल हे त्यांच्या भाषेवरून दिसलं असं उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं. सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केल्याच्या आरोपानंतर विजय वडेट्टीवार आणि चित्रा वाघ यांच्यात चांगली जुंपली आहे. वंदे मातरमच्या वादानंतर चित्रा वाघांनी सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं होतं. त्यानंतर वडेट्टीवारांनी चित्रा वाघांवर निशाणा साधलाय. आपको इस वंदे मातरम की कॉपी भेज दी जाए. इसे भेजने का सिर्फ इतना ही मतलब है कि आप इसके पीछे की देश भावना को समझिए और आप इसे जरूर पढ़िए और आपके बेटे को भी जरूर पढ़ने के लिए दीजिए. और इसीलिए भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश से आज हम ये बुक आपको भेज रहे हैं. सिर्फ गांधी नाम होने से देशभक्ति नहीं आती, रग रग में देशभक्ति होनी भी बड़ी जरूरी है. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए. त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं. ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंधळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे. जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे जर वेडेपणा असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट, मला वेडी आणि वेंधळी म्हणणारे तुम्ही स्वतः किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात हे तुमच्या नीच भाषेवरनं महाराष्ट्राला दिसलंय. दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही तुमचा तोल पूर्णपणे गमावलाय. ज्या न्यायालयावर या देशाचा विश्वास आहे त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलंय. न्याय व्यवस्थेचा निर्णय मानण्याची तरी अक्कल तुमच्यात आहे का की सोनिया गांधीची चाटुगिरी करताना तुम्हाला देशाच्या न्यायालयाचाही विसर पडलाय. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. 15 ऑगस्टला दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हा वाद पेटलाय. मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडे त्यांनी अर्ज केलाय. 29 ऑगस्टला जरांगे अंतरवालीमध्ये की मग मुंबईमध्ये आंदोलन करणार हे अद्यापही अस्पष्ट आहे. तर सीजेपीचं आंदोलन बघून जरांगेंना अतिउत्साह आलाय अशी टीका फुकेंनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन करणार की मुंबईत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जरांगेंनी मुंबईतही आंदोलन करण्याची तयारी केल्याचं दिसतंय. कारण 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगेंची मुंबईमध्येच आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. जरांगेंनी अद्याप अंतरवाली सराटीतल्या आंदोलनासाठी परवानगी मागितलेली नाही. मात्र त्यांनी मुंबईतल्या आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज केलाय. अर्जात जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे, पांडुरंग तारक यांचं नाव आहे. त्यामुळे 29 ऑगस्टचं आंदोलन जरांगे पाटील अंतरवाली सराटीत करणार की मुंबईत याचा सस्पेन्स आता निर्माण झालाय. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी 1 सप्टेंबरला मुंबईत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय. 1 सप्टेंबर रोजी मुंबईला या महाराष्ट्रामधील ओबीसी बांधवांचा मोर्चाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधला समावेश हा खऱ्या अर्थानं मूळ ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटणार आहे. ओबीसीच्या सर्व संघटनांनी, सर्व जातीपातीच्या संघटनांनी या उद्याच्या 1 सप्टेंबरच्या मोर्चात सामील व्हावं. तो मोर्चा
तर जगातला सर्वात मोठा मोर्चा असेल. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीचं आंदोलन पाहून मनोज नरंगेजींना थोडंसं उरूक आलेलं आहे. एक या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याचा हा जो मनोज जरांगेची भाषा आहे ही चुकीची आहे. कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये. यांचे जे काही जे कथित ॲडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे. करू द्या आता, ते मी सांगितलं आता सरकार बघेल आणि ते बघेल, ते दोघेही बघून घेतील एकमेकाला. वारंवार सरकारने घुटणे टेकलेच आहेत त्यांच्या दरबाराच्या जाऊन जरांगे पाटलांच्या. आता सरकारला किती झुकवतं, सरकार त्यांना झुकवतं हे आम्ही बघू. कोण कोणाला जाम करतं आणि सरकार किती वेळा जाम होतं आणि कशामुळे जाम होतं हे आता आम्हाला पाहायचं आहे. मुंबई जाम या सगळ्या नोंदी ज्या सापडत आहेत आणि ओबीसीमुळे ओबीसीवर घाव घातलं जात आहे. ओबीसी म्हणजे मला कळत नाही जरांगे पाटलांचं, मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही ओबीसीमध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय, तुम्हाला काय मिळेल. फडणवीस दिल्लीमध्ये जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. मोदींना देखील फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंय असं राऊत म्हणाले. तर अनेकांना वाटतं मी दिल्लीमध्ये गेलो पाहिजे पण मी मुंबईतच आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय. यासोबतच देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. फडणवीसांना राष्ट्र साथ घालतोय, मोदींनाही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायचंय असं राऊत म्हणाले. फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून त्यांच्याच आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले आहेत असाही दावा राऊतांनी केलाय. पण देवेंद्रजींना राष्ट्र साथ घालत आहे आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतात त्याचं काय. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत. मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत. संजय राऊत तुम्ही देव पाण्यात घालून ठेवले किंवा अन्य कोणी देव पाण्यात घालून ठेवले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. संजय राऊतांनी नवस केला होता उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष मुख्यमंत्री करायचा. संजय राऊत तुमचा नवस पूर्ण झाला नाही. तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा नवस करताय. राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न जसं तुमचं अपुरं राहिलंय तसंच इतर कोणाला मुख्यमंत्री करण्याचं ज्यांचं काही स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार नाही. तर फडणवीस कधी एकदा दिल्लीत जातात असं काही नेत्यांना वाटत असल्याचंही राऊत म्हणाले. यातले काही लोक अमित शहांना भेटत असतात असा दावा करत राऊतांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं हे आमच्या सद्भावना आहेत. पण जे तुमच्या बरोबर आहेत त्या त्यांच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतोय असे बरेच लोक आहेत. जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे. माझं खरं म्हणणं आहे की त्यांना कदाचित तो एक फोबिया झालाय. त्यांना बघण्याचं जे बघायचं तेवढंच बघतात किंवा आपण म्हणतो ना की बाबा जॉन्डिसचं पेशंट त्याला सगळंच पिवळं दिसतं, तसं त्यांना कदाचित ते दिसत असेल पण असं काहीच नाही आहे. आमच्यामधले सगळेजण एक मतामध्ये आणि एक सुरात काम करतात. दरम्यान मी दिल्लीत जावं अशी अनेकांची इच्छा असली तरी मी महाराष्ट्रातच आहे असं फडणवीस म्हणाले होते. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे. देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय, करू द्या सेवा. ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी, ये सबसे बड़ी जवाबदारी है. रस्ते आहेत तर अपघात होणार असं असंवेदनशील वक्तव्य शंकर मांडेकर यांनी केलंय. खड्ड्यांवरून राज्यभरामध्ये बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदाराचं चीड आणणारं असं हे वक्तव्य आहे.
भोरमध्येच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचं आमदार शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का असा सवाल इथे केला जातोय. कारणीभूत बघा, रोड हे अपघात घडतो असं घडू नये. आता बरेच वेळा असं घडतं. आता दोषी कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो. पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला अरे तुरे बोलू नका. अरे तुरे बोलू नका. मला प्रश्न विचारला जबाबदार बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडते असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना. मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमच्या वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला उत्तर आहे का? ऐका, प्रश्न विचारला अरे तुरे बोलू नका. प्रश्न विचारला उत्तर आहे का? अरे तुरे बोलू नका. शेवट त्या डंपरची चूक असू नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. आता त्याला नाही लागेल. माझं प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये. इतके वर्ष टीपी प्लॅन मी म्हणतो आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. 2 वर्ष झालं मी आदिवासात बोलतो. दाखवू का माझी क्लिप? नाही आहे. मग तुमच्याकडनं होत नाही, सोडवला होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटलेच, मी तर काय करू शकत नाही. मी माझं काम करतो. मी माझी सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी धाराशिवच्या तामलवाडीमधील दुकानं आणि हॉटेल्सवर बुलडोझर चालवण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर तुळजाभवानी कुलदैवत असून शेतीसाठी मी जमीन विकत घेतली असं सरनाईकांनी म्हटलं. यावर सपकाळांनी टीका केली आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी तुळजापूर रोडवर घेतलेली 19 एकर जमीन वादात सापडली आहे. काँग्रेसच्या आरोपांनंतर मंत्री सरनाईकांनी हायवे टच 19 एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल्स आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोझर चालवण्याचे आदेश काढण्यात आले. त्यावरून काँग्रेसनं ट्विट करत पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा विकास नेमका कुणासाठी असा प्रश्न केलाय. धाराशिवमधील तामलवाडी टोल नाक्याजवळ दुकानं, हॉटेल्स आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश आहेत आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास 20 एकर हायवे टच जमीन आणि रिसॉर्टचं काम सुरू आहे. गरिबांचा रोजगार उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय? अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा विशेष आग्रह का? स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरिबाच्या पोटावर पाय, हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय आहे असं काँग्रेसनं म्हटलंय. माहितीनुसार सरनाईकांच्या कथित नव्या रिसॉर्टसाठी अडथळा नको म्हणून या भागातील अतिक्रमित कामं पाडण्याचे आदेश देण्यात आले. जर मंत्र्यांच्या रिसॉर्टसाठी अतिक्रमण निघत असेल तर मग तुळजापूर आणि धाराशिव शहरातला का नाही असाही प्रश्न आहे. तुळजाभवानी माझं कुलदैवत आहे. मी वर्षातून पालकमंत्री म्हणून आता येतोय, परंतु मी वर्षातून 2 वेळा आधी तुळजापूरला यायचो, किंबहुना जास्त वेळा यायचो. परंतु ह्याच तुळजापूर देवस्थानच्या परिसरामध्ये शेतीसाठी मी काही जमीन विकत घेतलेली आहे. आणि मलाही असं वाटलं की नाही, मी जर तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी जर राहिलो तर काय आल्यानंतर दर्शन घेण्यापूर्वी जर त्या ठिकाणी परिवारासह वास्तव्यास राहिलं तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि तामलवाडीच्या ग्रामस्थांनी काही निवेदनं दिलेली आहेत. त्या निवेदनाच्या आधारे काही जर कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा मी वापर करेन. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीच्या महर्षी स्कूलमधील विषबाधा प्रकरणासंदर्भात एक अपडेट आहे. आदिवासी विभागाकडनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे. अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत महर्षी स्कूलमध्ये चौकशीसाठी आता दाखल झालेत. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंग सेव्ह नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 15 ऑगस्टला दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झालाय. अजून त्याच्या मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही, परंतु मी त्याच्यासोबतच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं होतं की त्याला वांती होत होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्या घरी फोन केला आणि मग त्याला त्याचा भाऊ घेऊन गेला. 4 मुलांना पोटात दुखत होतं 15 तारखेला आणि त्याच्या अगोदर 2 मुलांना दुखत होतं. तर त्यांनी जे 15 तारखेला जे 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात दिलं त्यांना लगेच 16 तारखेला सगळ्या